यहाँ से मात्र डोंगरगड 14 किलोमीटर दूर आहे. ह्या झाडाला मधात याचं म्हणणं आहे का तू आमची शूटिंग घेऊ नको. जय डॅडाच्या म्युझिकवर दिलोच्या चेरीचा आणि जीवा दीदीचा डान्स बघ. मुलं प्रवास करून फार थकली होती, त्याच्यामुळे डॅडीने थोडेच एन्जॉयमेंट म्हणून त्यांच्याकडून डान्स करून घेतलेला होता. राधेबा मंदिर. तरी ब्लरच येत आहे. अभी सब लोग थक गए. कोणीच नाही नाचणार, सगळे थकले. आणि आमची सिटी सर्दीने परेशान है. अरे ये अब हम टनल के अंदर में घुस गए है. खेड्या म्हणून पहिली वेळ शहरात आलो अशासारखे करून राहिलो आम्ही. ये मारा मोहने युटर्न. लेकराची मजा येते. आणि हे आम्ही निघलो बापा बाहेर. अरे च्या मी मोठा आहे त्याचा डबल कजन का वाटते बाप्पा. कसं काहीच नाही याच्यापेक्षा तो जीवाच्या स्कूल मधला असा मोठा आहे का नाही का डान्स करतो तिथे. अरे बाप्पा कोठीगा रायटर कर लेपता माणूस नाही माहितच्या मायला पाहुण्या. तिकडे लॉज आहे. मंदिर जाने का मार्ग इकडे नीचे वाला मंदिर म्हणते ना. पण ऊपर वाला कसं तर आपल्याला नीचेच ठेवा लागेल ना गाडी. ऊपर त्या डोल्यान जा लागते. गेच राहा मग वापस येतात. थांबा म्हणते हाच होईल पाहू थांब ना का तिथूनच मग त्या झुल्याने वरतो झाला. विचारू तर ती काय पाहू ना गाडी कोणत्या पैसे लागते आपल्याला. आम्ही रात्रीला स्टे करून निघालेलो आहे प्रज्ञागिरी येथे बुद्धस्तूप बघायला. घेता व्हिडिओ. हो दगडावर काय लिहून जय श्रीराम. इथं कुठं जय श्रीराम लिहून राहील. लिहून आहे ना, वाचला ना. जय सूर्या. आ गए हम गोटो. हे बघ तो गोटा किती मस्त लहानसा जेव्हा याच्यावर ठेवून आहे. आणि आज आपण ऐकली प्रज्ञागिरी. Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday, Sunday, every day.
चल ये शुभू ये बात है कुठे पोहोचले चलो बैलेंस 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 बस पोरगी कोणाची वय रे? तर अशा प्रकारे आम्ही रत्नागिरीचा टूर कंप्लीट करून डोंगरगडकडे निघालो आहे. तर भेटूया आपण बमलेश्वरी मंदिरमध्ये. बाय बाय.